चालत नाही. हो सांगतोय मी, एक 2 मिनिटं. तिने जर का हाक मारली तर एनी ऑर्डर सर? नो, जस्ट सम वॉटर प्लीज. ओके सर. थँक्स. तिने हाक मारली तर ना, मी खेळताना काय रे, अंगठा का दाखवतोय? नाही, ते थोडी खा झाली इकडे म्हणून. नेहा, मला वाटतं मी तिकडे न जायला पाहिजे. एक मिनिट, तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहात? अरे काय करणार म्हणजे काय? जेव्हा जेव्हा यश असा अडचणीत येतो ना, मी त्याला सोडवतो, मी मदतीला जातो. आणि आताही मला गेलं पाहिजे. मला यशची ही अवस्था बघवत नाहीये. मलाही नाही बघवत आहे, पण आता जे काय करायचं आहे ना ते यशच करेल. असं नका म्हणजे. परीचं मन त्यालाच जिंकावं लागणार. हे आत्ता यशनी सोडवलं ना तर आयुष्यभरासाठी जुळेल, नाहीतर पुढे जाऊन दोघांना खूप अवघड होईल. मे बी युअर राईट. हा बरं, मला सांगा नेहा, आता परी जो हा इंटरव्ह्यू घेते ना, हा फक्त यशचाच आहे का बाकी लोकांचाही नंबर आहे? म्हणजे आजोबा, काका, काकू, घरातली माणसं? नाही बाकी काही नाही, म्हणजे तसं उत्तरांची भूकंपट्टी आताच करून ठेवली असते ना, लाईन अप केलं असतं सगळं. परी आहे ती परी, तिच्या मनात कधी काय येईल ना मीही सांगू शकत नाही. सगळी उत्तरं चुकली आहे तुझी. तुला जो माझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये. आय नो. मग आपण एकत्र कसं राहणार? आय नो. तुला माहिती, आईला माझ्याबद्दल सगळं माहिती असतं. मला सकाळी काय पाहिजे असतं, काय नको असतं ते माहिती आहे. मला रात्री काय नको असतं ते माहिती असतं. आय नो. मला टिफिन मध्ये काय न्यावं असं वाटत असतं. मला घरी आल्यावर काय खावं असं वाटतं. माझे फ्रेंड्स कोण कोण आहेत, फेवरेट कलर, माझा फेवरेट ॲनिमल, माझा फेवरेट टॉय, माझा फेवरेट फ्रेंड. आईला सगळं माहिती असतं. आय नो. मी तिला खूप प्रश्न विचारते पण ती रागवत नाही. मी जेवली नाही तर ती चिडते, जेवली असती तर नाही चिडत. धपाटा पण घालते जेवली नाही तर. मन मला माहितीये, आई चिडली तरी तिचा राग लगेच जातो. आणि आपण जर का मनापासून सॉरी म्हणालो ना, तर ती फार वेळ राग धरूनही ठेवू शकते. तिला ते जमतच नाही. खूप गोड आहे ना ती. हो, नेहमी आपल्या आधी दुसऱ्यांचा विचार करते. तू डबा नाही आणलायस? नाही, मी ऍक्च्युली सरांबरोबर आलो ना, त्यामुळे हे राहून गेलं माझं. इट्स ओके, आपण शेअर करू. तुमच्यासाठी वॉशिंग मशीन बुक केलंय. हे माझे 200 वा. आणि हे यांचे. काका, हे 500 रुपये ठेवा. नको नको. मी पण एक आई आहे काका. बाळासाठी आईचा जीव किती तुटतो ना हे मला नीट माहितीये काका. कोण करते हल्ली असं? माझी आई. तुझी आई. तुला माहितीये, तिचा हा स्वभाव आहे ना, तिच्या जेवणातही उतरलाय. म्हणून तिने साधी पोळी भाजी जरी केली ना तरी ती मस्त लागते. तिला माणसांचं मन कळतं आणि ते जपताही येतं. हे आपल्या टेबलकडे पाहून काय बोलताय? आपल्या टेबलकडे बघून नाही, तुमच्याकडे बघून बोलताय. माझ्याकडे माझ्याबद्दल काय बोलत असतील? अर्थात आई जर निर्णय घेताना पदोपदी मुलीचा विचार करत असेल तर
मुलगी इंटरव्ह्यू घेताना आईचाच विचार करणार ना, सिम्पल. यशच्या ह्या सगळ्यात काही खरं दिसत नाही मला. सर जेवण गरम करून आणू का? हो आणा. फक्त आता गरम करून जेव्हा आणाल ना तेव्हा ह्या टेबलवर नाही, त्या टेबलवर आणा. ओके सर. घ्या. पण खोटं बोललेलं तिला अजिबात आवडत नाही. मग तुम्ही किती जवळचे असलात तरी तुमची खैर नाही. मला तर म्हणूनच तिने, सॉरी मी भलतच बोलायला लागलो ना. भलतं म्हणजे काय? म्हणजे मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाही परी. मला असं वाटलं होतं की मी तुला नीट ओळखतो, पण क्लिअरली तसं नाहीये. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला अजूनही माहित नाहीयेत. तुला कुठे माहिती असणार माझ्याबद्दल? आपण ते एकत्र राहतच नाही. हो. आपण एकत्र राहायला लागणार ना, तुला सगळं कळेल. अच्छा. मग तुम्हाला ओळखू लागशील ना. म्हणजे तुझी आमच्या लग्नाला माझी तुमच्या लग्नाला परमिशन आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. येस. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुला माहितीये तर मी परत सांगते, तू पुन्हा एकदा विचार कर. तुला वाटते तशी गोड नाहीये. चिडली ना खूप डेंजर आहे. हा थपाटे देते. माझी तरी आई आहे, तुझं काय करेल नीट विचार कर. ठीक आहे, सहन करीन मी धपाटे. फायनली सगळं सुरळीत झालं. चला. आई! आई, तू जशी मला ओरडते ना, तसं माझ्या फ्रेंडला नको ओरडत जाऊ. नाही ओरडत. परी, काय कमाल इंटरव्ह्यू घेतला तू. एकदम मस्त. वा. थँक्यू बॉस काका.